नमस्कार मित्रांनो, एक छोटासा प्रश्न विचारू का? जर मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला आयुष्यात श्रीमंत व्हायचं आहे का? 99% लोक म्हणतील हो. पण जर मी पुढचा प्रश्न विचारला, नेमकं किती पैसे हवेत, कधीपर्यंत हवेत आणि कशासाठी हवेत, तर बहुतेक लोक शांत होतात. का? कारण त्यांच्याकडे स्वप्न असतं पण गोल नसतं. आणि लक्षात ठेवा, ज्या स्वप्नाला तारीख, रक्कम आणि योजना नसते ते फक्त स्वप्नच राहते. आज आपण शिकणार आहोत फायनान्शियल गोल्स म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे आणि स्वतःचे फायनान्शियल गोल कसे तयार करायचे. एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा दोन मित्र आहेत, अमोल आणि सुनील. दोघांचं वय 25 वर्ष, दोघांचाही पगार 30,000. दोघेही मेहनती, पण फरक एकच. अमोल म्हणतो काहीतरी सेव्हिंग करतो. सुनील म्हणतो 3 वर्षांनी मला कार घ्यायची आहे, 7 वर्षांनी स्वतःचं घर घ्यायचं आहे, 60व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे. 5 वर्षांनी अमोल अजून सेव्हिंग करत असतो, पण सुनीलची कार येते. 10 वर्षांनी सुनीलकडे घराचं डाऊन पेमेंट तयार असतं. का? कारण त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याच्याकडे गोल होतं. फायनान्शियल गोल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगते, ज्या गोष्टीसाठी आपण ठराविक कालावधी, ठराविक रक्कम जमा करतो त्याला फायनान्शियल गोल म्हणतात. उदाहरणार्थ, घर, कार, मुलांचं शिक्षण, लग्न, विदेश प्रवास, बिझनेस, रिटायरमेंट, इमर्जन्सी फंड, हे सगळे फायनान्शियल गोल आहेत. मित्रांनो, लोक पैसे कमवत नाहीत म्हणून गरीब राहत नाहीत. लोक गोल शिवाय पैसे खर्च करतात म्हणून मागे पडतात. जर गोल नसेल तर बोनस आला, शॉपिंग, सॅलरी, मोबाईल बदलला, इन्सेंटिव्ह मिळालं, ट्रिप झाली. पण गोल असेल तर प्रत्येक रुपयाला दिशा मिळते. गोल ठरवताना गोल्डन फॉर्म्युला आहे. स्मार्ट, एस म्हणजे स्पेसिफिक. नेमकं गोल मला श्रीमंत व्हायचं आहे हे गोल नाही, तर मला 3 वर्षांनी 5 लाख रुपये जमा करायचे आहे हे गोल आहे. एम म्हणजे म्युझरेबल. गोल मोजता आलं पाहिजे. ए म्हणजे अचिवेबल. इतका मोठा गोल ठेवू नका की सुरुवातच होणार नाही. आर म्हणजे रिलेव्हंट. तो गोल तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचा असावा. टी म्हणजे टाइम बाउंड. डेडलाईन नसलेला गोल कधीच पूर्ण होत नाही. फायनान्शियल गोल्स 3 प्रकारचे असतात. पहिला गोल, शॉर्ट टर्म गोल्स, 1 ते 3 वर्ष. उदाहरण, इमर्जन्सी फंड, वॅकेशन, लॅपटॉप, बाईक. दुसरा मीडियम टर्म गोल, 3 ते 7 वर्ष, जसे की कार, बिझनेस, हायर एज्युकेशन, होम डाऊन पेमेंट. लॉंग टर्म गोल्स, 7 वर्षापेक्षा जास्त, जसे रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, ड्रीम हाऊस, फायनान्शियल फ्रीडम. सगळे गोल्स एकाच वेळी पूर्ण होत नाही, पण योग्य प्लॅनिंग केली तर प्रत्येक गोल योग्य वेळी पूर्ण होऊ शकते. आता तुमच्यासाठी एक छोटंसं काम आहे. एक वही घ्या, 3 कॉलम करा. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. प्रत्येक कॉलम मध्ये किमान 3 गोल लिहा. प्रत्येक गोलचं मत, किती पैसे लागतील आणि कधीपर्यंत पूर्ण करायचं तेही लिहा. आज फक्त गोल लिहायचा आहे, उद्यापासून त्यासाठी प्लॅनिंग सुरू करू. मित्रांनो, गोल नसलेले पैसे कुठेतरी खर्च होतात. गोल असलेले पैसे भविष्य घडवतात. आजच तुमचे फायनान्शियल गोल लिहा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंगचे ब्लूप्रिंट, म्हणजे हे गोल प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी पैशाचं नियोजन कसं करायचं. तो व्हिडिओ अजिबात चुकू नका. मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.